तर आज गेलो आम्ही कळंबातल्या ITI मध्ये आणि तिथे गेल्याच्यानंतर आमच्यासोबत असा कांड झाला का तुम्ही तिचा विचार पण नसन केला. आम्हाला तर आमच्या हातच्याच फॉर्म फाडा लागला. पण थांबा, तुम्ही काय याच्यामधून पाहू नका, मी सर्व तुम्हाला पहिले पण सांगतो. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या आयडी फॉलो नसेल केलं तर करून घ्या. बरं, तर सकाळीच कळंबामध्ये टायपिंग केली आणि निघलो आम्ही ITI मध्ये जाण्यासाठी. मयुरेला टाकायचा होता ITI मध्ये फॉर्म. मागच्या वर्षी त्याने टाकून पाहिला, पण मागच्या वर्षी कधी नंबर लागणार ते ह्या वर्षी टाकून पाहून आला तो. आणि मयुरेनं तर ITIचा फॉर्म घरीच भरून टाकला होता राजा थेबीन मोबाईलवर. आणि कळंबामध्ये प्रिंट आउट काढली आणि निघलो आम्ही ITI मध्ये जाण्यासाठी. मग पाहता गोष्टी खापलत आम्ही ITI मध्ये चालला आलो. मला कळंबातला ITI वाटला तसं लय असं होतं राजा. मग आम्ही अंधरताला गेलो एका रूम मध्ये. मग तिथं गेल्याच्या नंतर आम्हाला बसायला खुर्ची दिली. सगळ्यात पहिले इथं ITI एकच नंबर आहे राजा, पाहण्याजोगताच ITI आहे. तर आम्ही त्याला फॉर्म देऊन दिला आणि त्यांनी म्हणे फॉर्म कुठं भरला, पुट्ट म्हणे फॉर्म भरला म्हणे घरी. आणि त्यांनी म्हणे फॉर्म चुकला आणि म्हणे यावाला. मग त्यांनी आम्हाला एका रूम मध्ये पाठवून दिलं, तिथून फॉर्म दुरुस्त करून आणा म्हणजे रपकण्यानी. मग आम्ही तिथून एका रूम मध्ये चालला आलो. पहिले त्याला सांगून दिलं आमचा फॉर्म चुकला म्हणलं. त्यांनी म्हणे हे फॉर्म दुरुस्त करून घ्या लागते म्हणजे तिथंच दुरुस्त होऊन जाते म्हणे. मग आम्ही 6 मिनिटात तिथून फॉर्म दुरुस्त करून घेतलं, त्याच्यापाशी फॉर्म देऊन दिला आणि बाहेर चालला आलो. मग काय बाहेर आल्यावर आपले प्रेमाचे माणसं भेटले राहिले, त्याला पण आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन टाकलं. आता मला पण वाटून राहिलं का मी दिवसांदिवस फेमस होऊन राहिलो बा म्हणून. मग त्याच्यासोबत 2 गोष्टी सांगून आपल्या गाडीपाशी चालला आलो. गाडी काढली, निघलो घराकडे जाण्यासाठी. दुपारच्या टाइमला शांत वातावरणामध्ये एकटाच बाहेर बसलो. तेवढ्यात दादा म्हणे चाल म्हणे आपण कळंब केक घेऊन म्हणे. मग 6 मिनिटात गाडीला चाबी घुमवली, निघलो कळंब जाण्यासाठी. रस्त्याने चाललो होतो तर काहीच नाही दादा, कळंब चालला आलो. पहिले तर बालाजी बिकानेरमध्ये आलो. तिथं 2-3 केक पाहिले, तिचे काय केक पसंत नाही आले तर साई बिकानेरमध्ये चालला गेलो. तिथं पाहिले 1-2 केकचा केक पसंत आला, उचलला घराकडे घेऊन आलो. घरी आल्यावर दर्शा आला घराकडे. चाल म्हणे वावरात जाणे पडते म्हणे आपल्याला, आपली मोटर लावायची आहे म्हणजे. मग 6 मिनिटात येऊन पोहोचलो वावरामध्ये. पहिले तर इकडे संभाराकडे आलं, संभार तर चांगला झाला बी म्हणलं त्याला. मग काय तिथे टाइमपास करून इकडे पेटीपाई चालला आलो. पहिले तर इथून दर्शन मोटर चालू करून दिली संभारातली आणि इकडे रात्रभर संभार चालूच राहते म्हणे दर्शा. बरोबर म्हणलं आणि मग गाडी पाशी चालला आलो. इकडे गाडीला चाबी लावून घराकडे जाण्यासाठी निघलो. चला तर पोट्टे आजच्यासाठी एवढंच, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही अजूनही फॉलो नसेल केला आपल्याला तर करून घ्या ना भावा.